चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वीच्या विद्यार्थ्यांचा इंग्लिशचा पेपर झालेला आहे आणि इंग्लिशच्या पेपरचं जो की आज तुमचा 6 मार्च 2023ला ठीक आहे, 6 मार्च 2023ला तुमचा हा इंग्लिशचा पेपर झालेला आहे. त्या पेपरचं पूर्णपणे टोटल सोल्युशन या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. प्रत्येक क्वेश्चनचं सोल्युशन यामध्ये मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत इंग्लिशच्या पेपरमध्ये. ठीक आहे, आणि विद्यार्थी मित्रांनो, इम्पॉर्टंट म्हणजे काय की जसं मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितलेली होती की इंग्लिशच्या पेपरसाठी, तर तुम्ही तशाच प्रकारे विद्यार्थ्यांनी केलेला आहे. त्यांना मी टाईम मॅनेजमेंट सांगितलं होता कशा प्रकारे करायचं आहे, तर त्यानुसार त्यांनी स्ट्रॅटेजी अप्लाय केली आणि कमीत टाईमामध्ये पूर्ण पेपर सोडून चांगले मार्क्स त्यांनी घेतलेले आहेत. त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो, आता तुमचे मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे पुढचे पेपर आहेत. फक्त 3 पेपर तुमचे झाले, पण अजून तुमचे पुढचे पेपर आहेत. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो खूप इम्पॉर्टंट म्हणजे बघा, चॅनलला तुम्हाला काय सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, याला काय वेळ लागतो? सबस्क्राईब करायला काहीच वेळ लागत नाही. बाजूला सबस्क्राईबचं बटन आहे. प्रत्येकजण जो व्हिडिओ बघत आहेत विद्यार्थी मित्रांनो, बघा ना, 2 लाख विद्यार्थी व्हिडिओ बघतात, जवळपास 2 लाख प्लस सुद्धा विद्यार्थी व्हिडिओ बघत आहेत माझे. पण विद्यार्थी मित्रांनो, एका व्हिडिओला एवढे विद्यार्थी बघून फक्त 5% विद्यार्थी चॅनल सबस्क्राईब करतात आणि बाकीचे जे 95% विद्यार्थी फक्त व्हिडिओ बघतात पण चॅनल सबस्क्राईब करत नाही. मी सबस्क्राईब करायला का सांगतो? कारण की विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 95% बाकीचे विद्यार्थी आहेत त्यांनी सबस्क्राईब केलं, तर आजच आपली 2 लाख प्लस विद्यार्थ्यांची फॅमिली, यूट्यूब फॅमिली कंप्लीट होणार. याचा काय फायदा विद्यार्थी मित्रांनो? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे पुढचे पेपर आहेत त्याबद्दल स्ट्रॅटेजी तुमचा यामध्ये लॉस व्हायला नाही पाहिजे, हेच माझं इथं उद्देश आहे. आणि प्रत्येक पेपरसाठी तुम्हाला चांगला व्हिडिओ मिळाला पाहिजेत, हेच माझं इथं म्हणणं असते. म्हणून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक इम्पॉर्टंट व्हिडिओ मिळून राहणार आहे. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया आणि सोल्युशन आपण इथं पाहूया. त्यामधले आपण आन्सर पहा विद्यार्थी मित्रांनो. आता आपण आन्सर इथं पाहू शकता. सेक्शन 1 मध्ये तुम्हाला लँग्वेज स्टडी 10 मार्कासाठी होतं, तर यामध्ये तुम्ही आन्सर पाहू शकता. क्वेश्चन नंबर 1A मधलं पहिल्या याचं बघा की तुम्हाला इथं काय लिहायचं, मिसिंग लेटर लिहायचं होतं. यामध्ये PEO ओ इथं आला असता म्हणजे पीपल झालं असतं. नंतर MATCH म्हणजे सी लिहायचा होता. नंतर HOUSE म्हणजे हाऊस म्हणजे यस लिहायचं होतं. नंतर इथं ADULT म्हणजे अडल्ट इथं लिहायचं होतं, यू लिहायचं होतं. ठीक आहे, त्यानंतर इथं अल्फाबेटिकल ऑर्डरनी शब्द लावायचे होते. तर पहिलं तुम्हाला इथं शब्द होता डिस्कस, सेकंड नंबरला लिहायचा होता लीडर, थर्ड नंबरला लिहायचा होता प्रेझेंट आणि 4 नंबरला सर्वाइव्ह. ठीक आहे, त्यानंतर सेकंड नंबरला इथं LLL सेम होते, पण त्याचं जे सेकंड लेटर आहे त्यापासून तुम्हाला इथं अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लावायचं होतं. तर इथं बघू शकता तुम्हाला इथं पहिल्या नंबरला येत होतं लार्ज, सेकंडला लाईट, थर्डला लॉयल आणि फोर्थला लक, असं तुम्हाला इथं लिहायचं होतं. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला इथं होतं पंच्युएट द फॉलोविंग, म्हणजे याला जे आहे तुम्हाला इथं पंच्युएट करायचं होतं. म्हणजेच काय पंच्युएट करणे म्हणजेच काय की तुम्हाला इथं जे इथं मार्क्स असतील, कॉमा, फुल स्टॉप, ते तुम्हाला इथं द्यायचं होतं. तर इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आलं असतं. W कॅपिटल, I कॅपिटल, तर इथं बघू शकता डबल इन्व्हर्टेड कॉमा. ठीक आहे, नंतर बघू शकता इथं कॉमा येतो आणि सेट सीताराम, यस इथं कॅपिटल. ठीक आहे, सीतारामचा यस कॅपिटल. नंतर सेकंडमध्ये तुम्हाला पहिला W कॅपिटल, तर युअर नेम इज लिटल. ठीक आहे, नंतर 1, नंतर इथं काय येत होता क्वेश्चन मार्क. ठीक आहे, नंतर आस्क द टीचर, नंतर फुल स्टॉप आणि इथं सीतारामच्या नंतर सुद्धा फुल स्टॉप. तर अशा प्रकारे इथं पंच्युएट करायचे होते. ठीक आहे, त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन होता. त्यामध्ये तुम्हाला मेक 4 वर्ड मिनिमम ऑफ 3 लेटर इच, या शब्दापासून तुम्हाला शब्द तयार करायचे होते. ठीक आहे, 4 शब्द तयार करायचे होते आणि 4 शब्द तयार करून प्रत्येक शब्द कमीत कमी 3 लेटरचा असायला पाहिजे होता. ठीक आहे, युजिंग द लेटर इन द वर्ड, यामधले लेटरचा यूज करून. तर यामध्ये शब्द बघू शकता कसे तयार होतात, जसं की मार्क, चार्म, बेंच, मेक, मॅन, असे तुम्हाला शब्द तयार करायचे होते. मिनिंगफुल जर तुम्ही तयार केले असतील तर तुम्हाला इथं 2 मार्क मिळाले. ओके, त्यानंतर बघू शकता की तुम्हाला इथं जो हे होता बॉक्स होता तो कम्प्लीट करायचा होता. यामध्ये तुम्हाला स्कूल, आता स्कूलच्या रिलेटेड इथं बघू शकता एक शब्द आप दिला होता फेमस, तर यामध्ये तुम्ही लिहू शकले असते स्टडी, होमवर्क, डिसिप्लिन, प्रेयर. आता हे प्रत्येकाचं मी जसं लिहिलं स्टडी, होमवर्क, डिसिप्लिन, प्रेयर हे सेम नाही येणार. तुम्ही मनाने लिहिलं असेल स्कूलबद्दल काही, तर तुम्हाला तरीसुद्धा इथं मार्क मिळणार आहे. ठीक आहे, नंतर तुमचा क्वेश्चन इथं होता तो म्हणजेच की कम्प्लीट द फॉलोइंग वर्ब चेन. हे वर्ब चेन होतं, तुम्हाला बघू शकता इथं कशा प्रकारे लिहायचं होतं. थिंक नंतर के पासून कीप, पी पासून पॉज, ई पासून ईट, टी पासून टॉक, असे तुम्हाला काय शब्द तयार करायचे होते किंवा तुमचे वेगळे सुद्धा शब्द इथं आले असतील. ठीक आहे, एंडिंग लेटरपासून वेगळे सुद्धा शब्द आले असतील तरी तुम्हाला इथं 2 मार्क मिळाले. त्यानंतर तुम्हाला डू ॲज डायरेक्टचा क्वेश्चन होता. यामध्ये तुम्हाला अटेम्प्ट आणि वन कोणताही ए किंवा बी सॉल्व्ह करायचं होतं. तर बघू शकता मी ए सुद्धा सॉल्व्ह केलं आणि बी सुद्धा सॉल्व्ह केलं. यामध्ये बघा मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज
टू लुक आफ्टर हे फ्रेज आहे इथं, याच्यापासून तुम्हाला काय करायचं होतं, एक सेंटेन्स तयार करायचं होतं. मी इथं तयार केलं, वी शॉल हेल्प यू टू टू इथं लिहायचं होतं, वी शॉल हेल्प यू टू लुक आफ्टर युअर फायनान्सेस. हे तर वाक्य असं तयार होत असते. नंतर तुम्ही सुद्धा वाक्यात उपयोग केला असेल याचा टू लुक आफ्टर याचा, तर तुम्हाला इथं 1 मार्क मिळणार आहे. नंतर सेकंड वाला होतं बी वाला, ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. आता तुम्हाला इथं वाक्य एक्सपांड करायचं होतं क्लॉज टाकून. इथं बघू शकता मी कसं केलं, आय सिलेक्टेड 3 पोएम्स विच हेल्प अस इन एक्झाम. आता तुम्हाला हे क्लॉज टाकून इथं तुम्हाला वाक्य एक्सपांड करायचं होतं सेंटेन्स. तुम्ही वेगळं सेंटेन्स इथं यूज केलं असेल सेंटेन्स एक्सपांड करायसाठी, तरी सुद्धा तुम्हाला इथं काय 1 मार्क मिळून जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथं सेकंडवाला क्वेश्चन होता, तो म्हणजेच की ॲड प्रफिक्स ऑर सफिक्स टू द मेक न्यू वर्ड. आता तुम्हाला हे जे वर्ड दिलेले होते, ठीक आहे, या 2 शब्दापासून नवीन शब्द तयार करायचे होते, प्रफिक्स किंवा सफिक्स लावून. प्रफिक्स म्हणजेच काय, ही वर्डच्या स्टार्टिंगला, आणि सफिक्स म्हणजे काय, एंडिंगला शब्द लावून तुम्हाला नवीन शब्द तयार करायचे होते. जसं की करेजचं मी प्रफिक्स लावून इनकरेज केलं, नंतर वंडरचं वंडरफुल सफिक्स लावून केलं. ठीक आहे, हे चालेल. किंवा तुम्ही दुसरे शब्द लिहिले असतील स्टार्टिंग एंडिंगला, तरीसुद्धा तुम्हाला इथं मार्क मिळणार आहेत. किंवा यामध्ये एक ऑर क्वेश्चन होता, यामध्ये तुम्हाला मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग. यामध्ये सुद्धा तुम्हाला हे जे करेज, वंडर हे शब्द आहेत, हे तुम्हाला वाक्यात उपयोग करायचे होते. जसं की डुईंग स्टडी इज द रिअल करेज, असं वाक्यात मी बघू शकता करेज शब्द उपयोग केला, म्हणजे इथं मार्क मिळणार. नंतर वंडरचा यूज करायचा होता, की ही वंडर दॅट हाऊ मेनी मार्क्स ही विल गेट. वंडर वाक्यात उपयोग केला, तुम्हाला इथं मार्क मिळाले. हे असं नाही की हे तुम्हाला वाक्य लिहायचे होते, तुमच्या मनाने तुम्ही लिहिले असतील तरीसुद्धा तुम्हाला हे मार्क मिळणार आहे. ठीक आहे. सेक्शन 1 झाला. आता सेक्शन 2 इथं होता, तो म्हणजेच की टेक्स्च्युअल पॅसेजेस. टेक्स्च्युअल पॅसेजेसमध्ये तुम्हाला इथं क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर 2A. त्यामधलं A1 होतं ट्रू फॉल्स लिहा म्हणून. तर पहिलं वाक्य होतं इथं ट्रू, सेकंड होतं ट्रू. ओके, ट्रू ट्रू बघू शकता, पहिले 2 ट्रू होते, थर्डवालं फॉल्स आणि फोर्थवालं फॉल्स. म्हणजे पहिले 2 ट्रू होते आणि दुसरे 2 फॉल्स होते. ओके. नंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं पॅरेग्राफवरतीच क्वेश्चन होता, की कंप्लीट द फॉलोइंग वेब. त्यामध्ये कॅरेक्टर्स इन द पॅसेज कोणकोणते होते, इथं ऑलरेडी कुक दिलं होतं, तर आपल्याला लिहायचं होतं बघा, मिसेस भूषण, ओके, मिसेस श्रीवास्तव, नंतर मिसेस श्रीवास्तव, हजबंड, नंतर कमल किशोर. हे तुम्हाला इथं कॅरेक्टर होते, हे मी इथं लिहिलेले आहेत या बॉक्समध्ये. ओके, तुम्ही हे लिहिले असतील, तुम्हाला इथं मार्क मिळाले 2 मार्क. नंतर तुम्हाला इथे क्वेश्चन होता, तो म्हणजेच की A3 मध्ये बघू शकता, तुम्हाला काय दिलं होतं, की कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस बाय युजिंग द करेक्ट फॉर्म ऑफ द फ्रेजेस फ्रॉम द ब्रॅकेट. तुम्हाला इथं टोटल 4 फ्रेज दिले होते, त्या फ्रेजचा यूज तुम्हाला या 4 वाक्यामध्ये करायचा होता. ठीक आहे, 4 फ्रेजचा यूज 4 वाक्यामध्ये. आणि बघू शकता यामध्ये पहिल्या सेंटेन्समध्ये, की देअर इज अन ओल्ड शिव टेम्पल ॲट द एंड ऑफ द विलेज. तुम्हाला ॲट द एंड ऑफ जो आहे, तुम्हाला बघू शकता ॲट द एंड ऑफ हे पहिल्या वाक्यामध्ये यूज करायचं होतं. नंतर सेकंड बघू शकता द ट्रॅव्हलर्स. आता विद्यार्थी मित्रांनो, ही चूक बोर्डाकडून झालेली आहे, किंवा तुम्हाला काय म्हणजे डबल या 2 फ्रेजचा तुम्हाला एका वाक्यात उपयोग करायचा होता. हे विद्यार्थी मित्रांनो इथं कन्फ्युजनवाला पार्ट होता. तुम्हाला सुद्धा झाला असेल, मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे, कारण की विद्यार्थी मित्रांनो, इथं कोणती अशी फ्रेज बसेल, अशी या 4 पैकी कोणती फ्रेज नाही आहे वाटते. ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण जरी समजा इथं केलं, की समजा द ट्रॅव्हलर्स इन सर्च ऑफ अर्ली इन द मॉर्निंग, किंवा द ट्रॅव्हलर कंप्लेन तर नाही होऊ शकत. ठीक आहे. नंतर जे आहे ॲट द एंड ऑफ अर्ली हे सुद्धा होऊ शकते. ओके. नंतर सेट आउट फॉर नाही होणार, कारण की सेट आउट फॉर इथं इथं येणार आहे. ओके, सेट आउट फॉर द टूअर इथं येणार आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो, इथं मला असं वाटतं ॲट द एंड ऑफ किंवा इन सर्च ऑफ येऊ शकते, असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते, तुम्ही काय लिहिलेलं आहे मला कॉमेंट करून नक्की सांगा. किंवा ही चूक झालेली आहे का बोर्डाकडून, हे सुद्धा इथं असू शकते. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर टू सेट ऑफ फॉर द टूर इथं लिहिलेलं असेल, ठीक आहे, टू सेट आउट फॉर द टूर असं लिहिलं असेल, तर तुम्हाला इथं मार्क मिळणार आहे. ठीक आहे. नंतर थर्ड नंबरला बघू शकता, थर्ड नंबरला तुम्हाला लिहायचं आहे, की येस्टरडे द पीपल इन द पॉप्युलर कॉलनी टू कंप्लेन ऑफ इरेग्युलर सप्लाय ऑफ वॉटर इन देअर एरिया. म्हणजे टू कंप्लेन ऑफ तुम्हाला लिहायचं होतं. नंतर 4 नंबरला द फार्मर लेफ्ट हिज फार्म इन सर्च ऑफ हिज लॉस्ट काऊ. इन सर्च ऑफ तुम्हाला इथं लिहायचं होतं, याचं इथं ॲन्सर होतं. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं A4 होता, म्हणजेच तो डू ॲज डायरेक्टवाला क्वेश्चन होता. यामध्ये बघू शकता तुम्हाला पिक आउट अँड इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह इथं काय होता, टू डू. तुम्हाला सिम्पल यामध्ये टू डू ॲन्सरमध्ये लिहायचं होतं, झालं ॲन्सर. ठीक आहे. नंतर सेकंड नंबरचा आय हर्ड अ कंप्लेंट. यामध्ये बघू शकता बिगिन द सेंटेन्स विथ द अ कंप्लेंट. आता अ कंप्लेंट पासून सुरुवात करा, म्हणजेच काय यामध्ये हा चेंज द व्हॉइस आहे. मी तुम्हाला पेपरचं प्रिपरेशन करताना सुद्धा सांगितलेलं होतं, की यामध्ये चेंज द व्हॉइस 100% विचारले जातात. ठीक आहे. तर याचं उत्तर होतं अ कंप्लेंट वाज हर्ड बाय मी. याचं हे ॲन्सर इथं चेंज द व्हॉइसचं होतं. ठीक आहे.
नंतर आता बघू शकता यामध्ये तुम्हाला A5 डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग व्हाय. आता यामध्ये तुम्हाला स्वतःचं मत लिहायचं होतं की तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग आवडते का आणि ते का आवडते तुम्ही इथं लिहू शकता. तर फॉर एक्झाम्पल समजा आपण ऑनलाईन शॉपिंगबद्दल लिहायचं इंग्लिशमध्ये कसं लिहू शकलो असतो तुम्ही सुद्धा लिहिलेलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण यामध्ये असं लिहू शकलो असतो की in on the platform of online shopping there is various products available like from our daily use to our professional use. Okay, so we can buy them from online store and there are many platforms to buy them. Okay, and on the online platform there is a maximum discount on the product, so so I use the online platform, online shopping. I prefer the online shopping because of the discount I have given on the Flipkart or Amazon असं तुम्ही लिहू शकले असता. ठीक आहे, हे तुम्हाला 2 मार्कासाठी तुम्हाला ते लिहायचं होतं आणि यामध्ये तुम्हाला जे मनाने येईल ते तुम्हाला लिहायचं होतं. आता बघू शकता मी हे जे तुम्हाला सांगितले मनानेच सांगितलं, मी अगोदर तयार केलं होतं का नाही, हे मनाने जे आलं मी तुम्हाला ते सांगितलं आणि एकदम इझी असते. 2 मार्कासाठी तुम्ही इथं लिहायचं होतं. ठीक आहे, नंतर विद्यार्थी मित्रांनो इथं बी नंबरचा होता की द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. यामध्ये बघू शकता की कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. यामध्ये बघू शकता यामध्ये हू सेड आणि कोणाला म्हटलं म्हणजे कोणी कोणाला म्हटलं असं लिहायचं होतं. तर इथं बघू शकता पहिल्या याचं रायटर यामध्ये हू सेडमध्ये, नंतर मीना, नंतर सेकंडमध्ये पहिल्या याच्यात मीना, दुसऱ्या याच्यात रायटर असं तुम्हाला इथं होतं. ओके, त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी पहा तुम्ही. पुढची ॲक्टिव्हिटी बघू शकता तुम्हाला इथं डिस्क्राईब मीनाज कॅरेक्टर आणि बघू शकता डिस्क्राईब मीनाज कॅरेक्टर हे लास्ट इयर म्हणजे 2022ला सुद्धा पेपरमध्ये आलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो मीनाज कॅरेक्टर कसं होतं, कंप्लेनिंग होतं. जर तुम्ही लिहिलं असेल की मीनाज कॅरेक्टर वाज कंप्लेनिंग असं तसं लिहिलं असेल तर तुम्हाला इथं मार्क मिळालेले आहेत. ठीक आहे, नंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं क्वेश्चन होता तो म्हणजेच की B3 वाला. ओके, तर B3 मध्ये काय आहे की बघू शकता बॅडचं काय होतं, गुड. म्हणजेच तुम्हाला इथं अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द लिहायचे होते. बॅडचं गुड, हॅपीचं अनहॅपी, नेव्हरचं फॉर एव्हर, ऑप्टिमिस्टिकचं ग्लूम. हे तुम्हाला इथं ॲन्सर होते. ओके, हे तुम्हाला पॅरेग्राफमधूनच शोधून लिहायचे होते. ओके, तुम्ही लिहिलेले असतील बरोबर तर तुम्ही इथं मार्क्स चेक करून घ्या की तुम्हाला इथं किती मिळाले. ओके, त्यानंतर तुम्हाला B4 होता डू ॲज डायरेक्टवाला. यामध्ये बघू शकता पहिला होता श्वेता इज व्हेरी ब्युटिफुल गर्ल, मेक एक्सक्लामेटरी तुम्हाला सेंटेन्स लिहायचं होतं. तर यामध्ये आलं असतं व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल श्वेता इज आणि तुम्हाला इथं एक्सक्लामेटरी मार्क्स शेवटी. ओके, त्यानंतर सेकंडवाला मीना इज अन LIC ऑफिसर, फ्रेम WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज अ ॲन्सर. म्हणजे ॲन LIC ऑफिसर हे आपल्याला उत्तर मिळायला पाहिजे असं आपल्याला WH टाईप क्वेश्चन करायचा होता. तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बघू शकता की हू इज मीना. ठीक आहे, हू इज मीना तुम्हाला काय करायचं होतं इथं WH टाईप क्वेश्चन करायचा होता. तुम्ही केला असेल तर इथं तुम्हाला जे आहे मार्क्स मिळाले. त्यानंतर तुम्हाला B5 क्वेश्चन होता की इफ यू हॅव अ फ्रेंड लाईक मीना व्हॉट वुड यू लाईक युअर ॲटिट्यूड टुवर्ड्स हर. आता तुम्हाला बघू शकता की यामध्ये कॅरेक्टर कसं दाखवलं, यामध्ये कॅरेक्टर होतं कंप्लेनिंग, मीनाज कॅरेक्टर वाज कंप्लेनिंग. तर तुम्ही काय लिहिलं असतं इथं की इफ आय हॅव फ्रेंड लाईक मीना हू इज ऑलवेज कंप्लेनिंग ओके इन देअर लाईफ, सो आय विल बी व्हेरी इरिटेटेड बिकॉज ऑफ देअर हर कंप्लेंट असं तुम्ही इथं लिहू शकले असते. तुमच्या शब्दात कसंही तुम्ही लिहिलं असेल तुम्हाला 2 पैकी विद्यार्थी मित्रांनो इथं 100% मार्क्स मिळणारच आहेत. फक्त तुम्हाला यामध्ये लिहायचं होतं. आता की मी तुम्हाला सांगितले होते की स्वमत म्हणजेच तुम्हाला इथं पर्सनल रिस्पॉन्स आला तर तुम्हाला अजिबातही रिकामा सोडायचं नाही. हा क्वेश्चन तुम्हाला त्यामध्ये लिहायचंच आहे. ठीक आहे, त्यानंतर सेक्शन 2 झाला. नंतर सेक्शन 3 आहे आता पोएट्री. 10 मार्कासाठी पोएट्री तुम्हाला इथं होतं. तर यामध्ये बघू शकता तुम्हाला क्वेश्चन नंबर 3A A1चं तुम्हाला इथं ॲन्सर्स होते. यामध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक्स होत्या. ओके, त्यामध्ये तुम्हाला द गर्ल ऑन द बस ओव्हर अ क्रच इथं होतं. नंतर द लॅड सीम्ड सो काम इथं उत्तर होतं. त्यानंतर थर्ड नंबरचं बघू शकता द पोएट स्टॉप टू बाय सम स्वीट्स याचं उत्तर होतं. 4 नंबरचं द पोएट वॉन्ट्स टू गॉड टू फॉरगिव्ह हिम व्हेन ही व्हाईन्स तुम्हाला इथं लिहायचं होतं. बघा व्हाईन्स, स्वीट्स, काल्म आणि इथं क्रच तुम्हाला इथं लिहायचं होते. हे याचे ॲन्सर होते. तुम्ही तुमचे मार्क्स इथं चेक करू शकता. मला इथं A2 क्वेश्चन होता. या A2 क्वेश्चनमध्ये पाहू शकता तुम्हाला इथं लिहायचं होतं की द गर्ल ऑन द बस. तुम्हाला इथं लिहायचं होतं हॅडमध्ये
वन लेग आणि वोर अ क्रच तुम्हाला असं लिहायचं होतं. नंतर वाजमध्ये तुम्हाला इथं लवली गर्ल आणि इथं लिहायचं होतं विथ सिल्कन हेअर असं तुम्हाला लिहायचं होतं. नंतर A3 मध्ये तुम्हाला रायमिंग वर्ड लिहायचे होते. हेअरला मॅच होतं फेअर, माइंडचं होतं व्हाईन. हे तुम्हाला एकदम इझी होतं, जे की तुम्हाला मी पेपरमध्ये सांगितलं होतं की अशा प्रकारे येणार आहे म्हणून, ठीक आहे. त्यानंतर बघू शकता तुम्हाला इथं ॲप्रिसिएशन होतं. ॲप्रिसिएशन कोणत्या पोयमचं? अ टीनेजर्स प्रेयर. हे तुम्हाला इथं पोयम होती, याचं तुम्हाला काय ॲप्रिसिएशन लिहायचं होतं. ॲप्रिसिएशन कसं लिहायचं होतं बघा, टायटल लिहायचं होतं अ टीनेजर्स प्रेयर, अर्धा मार्क्ससाठी. नंतर नेम ऑफ द पोएट जे मोर्स, तुम्हाला अर्धा मार्क्ससाठी. नंतर राईम स्कीम स्मॉल ए बी सी बी असं 1 मार्कासाठी होतं. नंतर फिगर ऑफ स्पीच कोणतंही एक ॲलिट्रेशन ॲपॉस्ट्रोफी तुम्हाला होतं 1 मार्कासाठी. नंतर तुम्हाला थोडंफार एक्सप्लेनेशन, थीम, सेंट्रल आयडिया लिहायची होती 2 मार्कासाठी होतं. म्हणजे तुम्हाला थीम आणि सेंट्रल आयडिया म्हणजेच काय, की तुम्हाला इथं थोडंफार एक्सप्लेनेशन करायचं होतं पोयमचं, ठीक आहे. याला तुम्हाला टोटल 5 मार्क होते. तुम्ही लिहिले असतील असे तर तुम्हाला इथं मार्क्स मिळणार. कारण की बघा, टायटल आणि नेम ऑफ द पोएट म्हणजे 1 मार्कर तर तुम्हाला इथंच दिला होता. बघा, हे नेम ऑफ द पोएट होतं आणि टायटल तुम्हाला पोयमचं दिलं आहे वरती अ टीनेजर्स प्रेयर, ठीक आहे. हे तुम्हाला इथं मार्क्स मिळाले असते जर तुम्ही लिहिलं असेल तर, ठीक आहे. त्यानंतर तुमचं इथं सेक्शन 4 लागतो, तो म्हणजेच की नॉन टेक्स्च्युअल पॅसेजेस. 15 मार्क्ससाठी तुम्हाला इथं आहे. तर नॉन टेक्स्च्युअल पॅसेजसुद्धा खूप इझी आला होता. टेक्स्च्युअल पॅसेजपेक्षा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज खूप इझी होता, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4A मध्ये A1चा ॲन्सर इथं होत्या फिल इन द ब्लँक्सवाल्या. पहिलं होतं की सचिन वॉज बॉर्न ऑन 24 एप्रिल 1973. याचा ॲन्सर होतं. सेकंड नंबरचं इथं होतं गणेशा, ओके. नंतर थर्ड नंबरचं होतं इथं रमाकांत आचरेकर सर, ओके. इथं तुम्हाला असं लिहायचं होतं. नंतर ही मेड डेब्यूट ऑन 15 नोव्हेंबर 1989, ओके. तर तुम्हाला इथं असं लिहायचं. ह्या जर तुम्ही फिल इन द ब्लँक्स लिहिल्या असतील तर तुम्हाला इथं 2 मार्क मिळाले, ओके. नंतर बघू शकता तुम्हाला पुढे होती वेब डायग्राम. वेब डायग्राममध्ये काय क्वेश्चन होता, एकदम सिम्पल होता की अवॉर्ड दॅट सचिन रिसीव ड्युरिंग हिज क्रिकेट करिअर. यामध्ये तुम्हाला पद्मविभूषण, पद्मश्री, नंतर राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड, त्यानंतर भारतरत्न, अशा प्रकारे 4 जे अवॉर्ड होते जे सचिन तेंडुलकर याला मिळालेले आहेत ते तुम्हाला इथं लिहायचे होते, जे तुम्हाला पॅराग्राफमध्येच दिले आहे, ठीक आहे. डायरेक्टली बघू शकता तुम्हाला इथं पॅराग्राफमध्ये दिलेले आहे. 4ही तुम्हाला अवॉर्ड चे नावं जे आहेत ते तुम्हाला इथं दिलेले आहे, ठीक आहे. तुम्ही लिहिले असतील तुम्हाला इथं मार्क मिळून जाणार, ओके. त्यानंतर तुम्हाला इथं सिनॉनिम्स म्हणजेच तुम्हाला इथं समानार्थी शब्दाचे अर्थ कोणते आहेत ते ओळखायचे होते. तर डेब्यूटचं तुम्हाला इथं होतं फर्स्ट परफॉर्मन्स, रिसीव्हचं म्हणजेच गॉड, फॉर्मरचं म्हणजे प्रिव्हियस आणि डीईटी म्हणजे गॉड. तुम्हाला असे लिहायचे होते 4, ओके. तुम्ही लिहिले असतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, डू ॲज डायरेक्टवाला क्वेश्चन होता. डू ॲज डायरेक्टमध्ये तुम्हाला पहिलं होतं मेक सिम्पल फ्युचर टेन्स. सिम्पल फ्युचर टेन्स तुम्हाला बनवायचा होता. तर बघू शकता ही मेड हिज डेब्यूट, ओके. याचं तुम्हाला होतं ही विल मेक हिज डेब्यूट. हे तुम्हाला इथं सिम्पल फ्युचर टेन्स झालेलं होतं तुमचं. असं तुम्ही लिहिलं असेल की ही विल मेक हिज डेब्यूट तर तुम्हाला इथं 1 मार्क मिळाला. त्यानंतर सेकंडवाला क्वेश्चन टॅगवाला क्वेश्चन होता ही रिसिव्ड द अर्जुन अवॉर्ड. यामध्ये डीड ही पासून जो आहे तुमचा क्वेश्चन टॅग होणार आहे. ए नंबरचा तुम्ही ऑप्शन चूज केला असेल तर तुम्हाला 1 मार्क याचाही सुद्धा मिळाला आणि टोटल 2 मार्क, ठीक आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं होतं की क्वेश्चन टॅग येणार आहे आणि टेन्स तुम्ही करून ठेवा. मी तुम्हाला सांगितलेलं होतं की सिम्पल ग्रामर तुम्ही करून ठेवा आणि बघू शकता तुम्हाला मी सांगितलं होतं की टेन्स करा, क्वेश्चन टॅग करा आणि तेच क्वेश्चन इथं आलेले आहे, ठीक आहे. बाकीच्या पेपर्ससाठी सुद्धा तुम्ही फॉलो करून ठेवा. मी तुम्हाला जे काही सांगत आहे खूप इम्पॉर्टंट इथं आहे, ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, डू यू लाईक प्ले गेम्स, व्हाय? आता तुम्हाला गेम्स प्ले करायला आवडते का, हे तुम्हाला इथे विचारलेलं होतं 2 मार्क्ससाठी. तर तुम्ही इथं लिहायचं होतं यस आय लाईक टू प्ले गेम्स, माय फेवरेट गेम इज, असं तुम्ही लिहू शकले असते, ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 2 मार्कासाठी होतं. तुम्हाला इथं जे सुद्धा तुम्ही लिहिलं असेल माय फेवरेट गेम असं कोणताही टॉपिक असेल तुम्ही लिहिलं असेल तर तुम्हाला इथं मार्क मिळाले. त्यानंतर तुम्हाला इथं होतं समरी रायटिंग, ओके. समरी रायटिंगमध्ये पाहू शकता तुम्हाला इथं 5 मार्क्ससाठी होतं. तर समरी रायटिंगमध्ये रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर 4A. क्वेश्चन नंबर 4A मध्ये कोणता पॅराग्राफ, तर तुम्हाला हा जो सचिन तेंडुलकरचा पॅराग्राफ आला होता अननोन पॅराग्राफ होता, ठीक आहे. तर नॉन टेक्स्च्युअल पॅराग्राफ, तर याच्यावरती तुम्हाला काय लिहायची होती, समरी रायटिंग. आता हे जे टोटल यामध्ये दिलं आहे, यामध्ये काय दिलं आहे की सचिन तेंडुलकर वाज बॉर्न म्हणजे त्याचा जन्म, ठीक आहे. तर त्याचं म्हणजेच त्याचे कोच कोण होते, ठीक आहे. त्यानंतर त्याने डेब्यूट कधी केलं, त्यानंतर त्याचे जे आहे त्यामध्ये किती सेंचुरी मारल्या, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कोणते अवॉर्ड त्याला मिळाले, ठीक आहे. तर हे जे त्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट दिले असतील तर ते जरी तुम्ही लिहिले असतील विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला काय इथं मार्क्स मिळालेले आहेत, ठीक आहे. समरी रायटिंगमध्ये टोटल
5 मार्क्ससाठी. म्हणजे जेवढा पॅराग्राफ तुम्हाला दिला आहे ना त्याच्यापेक्षा कमी शब्दात तुम्ही लिहिलं असेल तर 100% तुम्हाला इथं 5 मार्क मिळाले. आणि याला हेडिंगसुद्धा द्यायचं होतं तुमच्या समरी रायटिंगला. बघू शकता सुइटेबल टायटल तुम्हाला इथं द्यायचं होतं. तर टायटल तुम्ही असं सुद्धा देऊ शकले असते, गॉड ऑफ क्रिकेट. ठीक आहे, गॉड ऑफ क्रिकेट तुम्ही असं दिलं असेल किंवा अजून कोणतं टायटल दिलं असेल तर तुम्हाला इथं मार्क्स मिळून जाणार. ओके, तुमचा सेक्शन होता तो म्हणजेच की रायटिंग स्किलवाला. आता रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला आन्सर कसं लिहायचं होतं पहा. त्यामध्ये तुम्हाला 2 लेटर होते, ए म्हणजेच की इन्फॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटर. ठीक आहे, इन्फॉर्मल लेटर एक होतं आणि फॉर्मल लेटर एक होतं. तर यामध्ये इम्पॉर्टंट काय तुम्हाला समजून घ्यायचं होतं की हे जे तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट दिली आहे ते समजून घ्यायची होती. आता ॲडव्हर्टाइज म्हणजेच काय, इथं तुम्हाला काय दिलं होतं की इन्हान्सिंग ब्युटी ऑफ चिखलदरा. म्हणजेच तुम्हाला इथं ॲडव्हर्टाइज दिली होती की चिखलदरा टुरिझम जो पॉईंट आहे यावरती इन्फॉर्मेशन दिली होती की इथं व्हिजिट द सनसेट पॉईंट, भीमकुंड पॉईंट, देवी पॉईंट, इको पॉईंट, अ फेमस गन पॉईंट हे तुम्हाला इथं दिलं होतं. ठीक आहे, तर विद्यार्थ्यांनो ॲडव्हर्टाइजमध्ये तुम्हाला बघू शकता इम्पॉर्टंट म्हणजे ॲड्रेस दिला होता. ठीक आहे, ॲड्रेस द इन्चार्ज टुरिझम डिपार्टमेंट चिखलदरा डिस्ट्रिक्ट अमरावती हा ॲड्रेस झाला. ठीक आहे, नंतर विद्यार्थी मित्रांनो आता इन्फॉर्मल लेटर अगोदर बघूया की इन्फॉर्मल लेटर मध्ये तुम्हाला काय लिहायचं होतं. तर यामध्ये बघू शकता की लुक द ॲडव्हर्टाइजमेंट अँड राईट अ लेटर टू युअर फादर. तुम्हाला इथं लेटर तुमच्या फादरला लिहायचं होतं. तर यामध्ये कायसाठी की परमिशन टू जॉईन द ट्रिप मेक यूज ऑफ द फॉलोइंग. म्हणजे तुम्हाला तुमच्या फादरला लेटर लिहायचं होतं परमिशन घेण्यासाठी. कशासाठी, कारण की तुम्ही ते ॲडव्हर्टाइज पाहिलेली आहे चिखलदरासाठी आणि परमिशन घेण्यासाठी की चिखलदरा जाण्यासाठी. तर यामध्ये तुम्हाला हे पॉईंट्स दिले होते ते तुम्हाला लेटरमध्ये लिहायचे होते की तिथं जाण्यासाठी टूर जाण्यासाठी तिथं ड्युरेशन म्हणजे टाईम किती लागणार, टोटल कॉस्ट म्हणजे खर्च किती, नंतर अकोमोडेशन, नंतर वर्थ सीइंग प्लेसेस, नंतर ॲड युअर ओन पॉईंट्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या फादरला एक करून काय परमिशन मागायची होती चिखलदरा जाण्यासाठी. हे मी तुम्हाला मराठीत सांगत आहे, हे तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचं होतं. तर आता मार्क्स कसे होते इथं बघा की समजा ॲड्रेस आहे, ॲड्रेस तुम्हाला इथं लिहायचा होता. नंतर तुम्हाला डेट लिहायची होती. नंतर डिअर पापा, डिअर फादर असं लिहून तुम्हाला इथं करायचं होतं. नंतर तुम्हाला इथं काय मध्ये पॅरेग्राफ. आता हे मध्ये पॅरेग्राफ म्हणजेच काय तुम्हाला हे सर्व पॉईंट लिहायचे होते की कॉस्ट वगैरे सर्व काही. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला लास्टला की युअर सन आणि यामध्ये तुम्हाला नावसुद्धा दिलं होतं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला नावसुद्धा दिलं होतं की आनंदी जाधव किंवा आनंद जाधव यापैकी कोणते एक नाव तुम्ही यूज केलं असेल तर चालणार आहे, तुम्हाला इथं मार्क्स मिळाले. हे झालं इन्फॉर्मल लेटर. मला इथं बघू शकता फॉर्मल लेटर कशा प्रकारे लिहायचं होतं. तर फॉर्मल लेटर लिहिण्यासाठी तुम्हाला बघू शकता टॉपिक कशा प्रकारे दिले होते. तर यामध्ये तुम्हाला बघू शकता फॉर्मल लुक ॲट द ॲडव्हर्टाइजमेंट, राईट द लेटर टू द ऑफिसर इन्चार्ज टुरिझम डिपार्टमेंट चिखलदरा आस्किंग फॉर. म्हणजेच तुम्हाला विचारायचं आहे की त्यांना इन्चार्ज जे आहेत टुरिझम डिपार्टमेंटचे त्यांना विचारायचं होतं की कन्सेशन इन एंट्री फीज म्हणजे एंट्री फीज जी आहे तिथं त्यामध्ये तुम्हाला काय डिस्काउंट किती आहे. नंतर अकोमोडेशन डिटेल्स म्हणजे तिथं राहण्याची व्यवस्था कसं आहे, तिथं फिरण्यासाठी काय आहे. ठीक आहे, नंतर फूड फॅसिलिटी अँड प्रोव्हिजन फॉर द ऑनलाईन बुकिंग. म्हणजेच तुम्हाला तिथं फूड फॅसिलिटी कशी आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन बुकिंग आहे का हे सुद्धा तुम्हाला तिथं काय इन्क्वायरी करायची होती. ठीक आहे, म्हणजे तुमचा सब्जेक्ट काय होता, इन्क्वायरीज फॉर द टूअर. इन्क्वायरीज फॉर टूअर असं तुम्ही लिहिलं असतं तरी तुमचा हा सब्जेक्ट इथं होता. ठीक आहे, त्यानंतर बघू शकता तुम्हाला इथं फॉर्मल लेटर कसं लिहायचं होतं. तर बघू शकता थोडी मी मोठी स्क्रीन करतो इथं. तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला बघू शकता की तुम्हाला सर्वात अगोदर इथं ॲड्रेस लिहायचा होता. ॲड्रेस कोणता, मी तुम्हाला फॉर्मल लेटर लिहिताना टोटल 5 पॉईंट लिहायचे सांगितले होते का तुम्हाला जो व्हिडिओ दिला होता त्यामध्ये. तर पहिला तुम्हाला ॲड्रेस कोणाचा, सेंडरचा, जो इथं तुम्ही पाठवता तर तुमचा ॲड्रेस इथं लिहायचा होता. तर इथं काय लिहायची होती, डेट. दुसरा पॉईंट, तिसरा पॉईंट तुमचा इथं काय लिहायचा होता, ॲड्रेस रिसिव्हरचा म्हणजे जे ऑफिसर आहे इन्चार्ज ऑफ टुरिझम डिपार्टमेंट चिखलदरा त्यांचा असा ॲड्रेस तुम्हाला इथं लिहायचा होता. नंतर तुम्हाला इथं काय लिहायचा होता, सब्जेक्ट लिहायचा होता. टोटल किती झाले 4 पॉईंट. आणि पाचवा म्हणजे सेल्युटेशन म्हणजेच काय सर लिहायचं होतं. ठीक आहे, सर लिहायचं होतं कॉमा. आणि नंतर तुमची मेन जे इन्क्वायरी करायची आहे की फीज किती आहे, फीमध्ये कन्सेशन मिळेल का, अकोमोडेशन कसं आहे, फूड फॅसिलिटी कशी आहे, ऑनलाईन बुकिंग होणार का, हे लिहायचं होतं. नंतर शेवटी तुम्हाला एंडिंग करायची होती युअर फेथफुली. आणि तुम्हाला असे पॉईंट पहिले 5 पॉईंट हे लिहून बॉडी लिहून आणि मेन बॉडी तुमची लेटरची आणि एंडिंग करायची होती युअर फेथफुली रिस्पेक्टेड सर असं लिहून तुम्ही तुमचं नाव लिहायचं होतं. शेवटी बघू शकता नाव लिहायचं होतं तुम्हाला आनंदी जाधव किंवा आनंद जाधव. अशा प्रकारे लिहून तुम्ही फॉर्मल लेटर लिहिलं असेल तर तुम्हाला कन्फर्म 5 मार्क तुम्हाला इथं मिळणार आहे. ठीक आहे, हे झालं इन्फॉर्मल लेटरसुद्धा सांगितलं आणि फॉर्मल लेटरसुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं क्वेश्चन होता तो म्हणजेच की B1 और B2 सॉल्व करा म्हणून.
यामध्ये विद्यार्थी मित्रांनो डायलॉग रायटिंग होती, याची तुम्हाला डायलॉग करायची होती, ते ठीक आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं मेन म्हणजेच तुम्हाला ऑरमध्ये क्वेश्चन होता, ठीक आहे. हा झाला डायलॉग रायटिंगचा, ते तुम्ही केलं असेल. मी तुम्हाला सांगितलेलं होतं की डायलॉग रायटिंग वगैरे प्रॅक्टिससाठी क्वेश्चन दिले होते टेलिग्राम ग्रुपवरती, ते तुम्ही नक्की केले असतील, ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला इथं काय होतं की ड्राफ्टिंग अ स्पीच. आता स्पीच तुम्हाला इथं लिहायचं होतं. हा ऑरमध्ये क्वेश्चन होता, B1 सोडवा किंवा B2 सोडवा. मी तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्ही स्पीच लिहिणे तुमच्यासाठी सोपी जाणार आहे, ठीक आहे. जर तुम्ही स्पीच लिहिलं असेल तर स्पीचचं ॲन्सर कसं होतं बघा, की प्रिपेअर अ स्पीच ऑन हेल्थ अँड डाएट. आता हेल्थ अँड डाएट हा आहे तुमचा स्पीचचा टॉपिक होता आणि त्यासाठी स्पीच लिहिण्यासाठी हे तुम्हाला इथं टॉपिक दिले होते. हेल्थ इज वेल्थ, गुड हेल्थ डिपेंड ऑन रेग्युलर एक्सरसाइज अँड बॅलन्स फूड, वी आर व्हॉट वी ईट. म्हणजे आपण ते आहोत जे आपण इथं ईट करतो म्हणजे खातो, ठीक आहे. आणि ॲड युअर ओन पॉईंट्स, आणि तुमचे पॉईंट्स तुम्हाला इथं लिहायचे होते. सर्वात अगोदर स्पीच लिहिण्यासाठी तुम्ही काय करायचं होतं की हेल्थ अँड डाएट इथं तुमचं हेडिंग होतं. त्यानंतर तुम्ही इथं स्टार्टिंग करायची होती स्पीचची की हॅलो फ्रेंड्स अँड डिअर टीचर्स, आय एम हिअर टू एक्सप्रेस माय 2 वर्ड्स, असं तुम्हाला लिहायचं होतं. नंतर तुम्हाला हे जे पॉईंट्स आहे या पॉईंट्सच्या आधारावरती तुम्हाला भरपूर इथं काय सेंटेन्स लिहायचे होते. नंतर एंडिंग तुम्हाला करायची होती की थँक फॉर हिअरिंग माय वर्ड्स. म्हणजेच तुम्हाला इथं हेडिंग, नंतर स्टार्टिंग, नंतर मेन पार्ट स्पीचचा तुम्हाला इथं द्यायचा होता. नंतर तुम्हाला इथं एंडिंग असं तुम्ही केलं असेल तर तुम्हाला इथं मार्क मिळालेले आहे, जे की 5 मार्कासाठी हा क्वेश्चन इथं होता. डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच, आणि ड्राफ्टिंग अ स्पीचचा आन्सर कसं लिहायचं हे तुम्हाला मी सांगितलं, ठीक आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो इथं होतं इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. आता इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये 2 क्वेश्चन होते, A1 और A2. पहिला होता नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आता नॉन व्हर्बल टू व्हर्बलमध्ये काय होतं बघा, एकदम सिंपल होतं, ठीक आहे. सिंपल कसं होतं बघा, मला राईट अ शॉर्ट पॅराग्राफ तुम्हाला तयार करायचा होता, म्हणजे व्हर्बलमध्ये करायचं होतं. आणि बेस्ड ऑन द इन्फॉर्मेशन ऑफ द वेब गिव्ह इन सुइटेबल टायटल, तुम्हाला याला सुइटेबल टायटलसुद्धा द्यायचं होतं. आता याला सुइटेबल टायटल तुम्ही दिलं असेल, हे एंटरटेनमेंट, ठीक आहे. एंटरटेनमेंटसुद्धा हे टायटल दिलं असेल तरीसुद्धा तुम्हाला इथं चालणार आहे. आणि एका पॉईंटला घेऊन तुम्हाला इथं तुमचे लिहायचं होतं. तुम्ही लिहिलेलं असेल तर तुम्हाला इथं मार्क मिळणार आहे, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे झालं नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आता पुढचा क्वेश्चन तुम्हाला इथं होता तो म्हणजेच की व्हर्बल टू नॉन व्हर्बल. आता व्हर्बल टू नॉन व्हर्बलमध्ये हे तुम्हाला इथे आन्सर होते बघा. मी तुम्हाला डायरेक्टली आन्सर सांगतो. व्हर्बल टू नॉन व्हर्बलमध्ये तुम्हाला इथं काय होतं, अमीर आणि अनिता याची तुम्हाला काय थोडी इन्फॉर्मेशन दिली होती, ठीक आहे. त्याचं कॅरेक्टर वगैरे. नंतर यामध्ये तुम्हाला एज लिहायचं होतं, अमीर 18, नंतर अनिता 16. नंतर क्लास तुम्हाला लिहायचं होतं, अमीर 12, अनिता 10th. नंतर फादर ऑक्युपेशन, अमीर बिझनेस, आणि अनिता गव्हर्नमेंट ऑफिसर फादर होते, ठीक आहे. नंतर मदर ऑक्युपेशन होतं हाऊसवाईफ अमीरचं. नंतर अनिताची मदर डॉक्टर होती. नंतर हीज ऑर हर क्वालिटीज, अमीरची क्वालिटी होती की स्ट्रॉंग अँड डायनॅमिक, आणि अनिताची क्वालिटी होती सेन्सिटिव्ह, ठीक आहे. नंतर हीज ऑर हर हॉबीज इंटरेस्ट, तर अमीरची इंटरेस्ट होता फोटोग्राफी अँड बर्ड इथं होतं बर्ड वॉचिंग, ठीक आहे. बर्ड वॉचिंग होतं. नंतर अनिताची होती इथं सिंगिंग अँड पेंटिंग. त्यानंतर हीज ऑर हर ॲम्बिशियस फ्युचर प्लॅन काय होता की वाईल्ड लाईफ फोटोग्राफी अमीरचं होतं. नंतर आर्ट स्ट्रीमला ॲडमिशन घेण्यासाठी हे होतं अनिताचं. हे जर तुम्ही पॉईंट्स लिहिले असतील तर तुम्हाला गॅरंटीनं मार्क्स मिळाले. आणि मी तुम्हाला सांगतो ना, तुम्ही व्हर्बल टू नॉन व्हर्बल केलेला असेल तर एकदम तुम्हाला सिम्पलमध्ये इथं मार्क मिळाले, ठीक आहे. त्यानंतर होतं तुम्हाला बी नंबरचा क्वेश्चन 5 मार्क्ससाठी. यामध्ये तुम्हाला बघू शकता की एक्सपांड द थीम हा क्वेश्चन होता. यामध्ये तुम्हाला काय करायचं होतं की न्यूज रिपोर्ट लिहायचा होता, ठीक आहे. न्यूज रिपोर्ट करायचा होता. हे तुम्हाला हेडिंग दिलं होतं, ठीक आहे. झेडपी स्कूल इन्करेज किड्स टू टेक अप एक्स्ट्रा रीडिंग, हे तुम्हाला दिलं होतं. यामध्ये तुम्हाला कसं लिहायचं होतं न्यूज रिपोर्ट, मी तुम्हाला सांगितलेलं होतं की जसं न्यूजपेपरमध्ये न्यूज दिली असेल त्या टाईप तुम्हाला इथे लिहायचं आहे. तुम्हाला पॉईंटसुद्धा दिले होते, हे महत्त्वाचं होतं. सर्वात अगोदर हेडिंग तुम्ही असं दिलं असेल, हे हेडिंग दिलं असेल तरी चालेल, याचं मार्क तुम्हाला मिळालं. नंतर डेट तुम्हाला डेटलाईन काही पण मनाने लिहिली असेल ती सुद्धा चालणार. मी इथं 14 जानेवारी 2023. नंतर इंट्रोडक्शन, आता या न्यूजचा इंट्रो. आता न्यूज कशी होती की झेडपी स्कूल इन्करेज किड्स टू टेक अप एक्स्ट्रा रीडिंग, म्हणजेच काय की जे जिल्हा परिषद स्कूल्स आहेत ते विद्यार्थ्यांना जे आहे एक्स्ट्रा वाचनाचं तुम्हाला इथं काय सांगितलेलं आहे. कारण की बघा इथं व्हेरी स्टुडंट्स आर व्हेरी वीक इन रीडिंग, मी स्टार्टिंग केली की खूप विद्यार्थी आहेत की जे वाचनामध्ये कमकुवत आहेत, ठीक आहे. नंतर इथं शॉर्ट कंटिन्यूइंग पॅराग्राफ, नंतर तुम्ही असे मध्ये पॅराग्राफ लिहिले असतील न्यूजमध्ये, न्यूजसारखं काही लिहिलं असेल की व्हेरी स्टुडंट्स आर वीक इन रीडिंग, सो द गव्हर्नमेंट इन्करेज द झेडपी स्कूल टू टेक अप किड्स एक्स्ट्रा रीडिंग
फॉर दॅट द स्टुडंट कॅन गेट द बेस्ट व्हर्जन ऑफ देअर ऑफ रीडिंग द पॅराग्राफ ऑर द सेंटेन्स ऑर द वर्ड असं तुम्ही लिहिलं असतं आणि एंडिंग तुम्हाला कन्क्ल्युजन लिहायचं होतं की विच रिझल्ट इन अ ग्रेट रीडिंग ऑफ द स्टुडंट. ठीक आहे, असं तुम्ही लिहिलं असेल तर तुम्हाला इथं न्यूज रिपोर्टमध्ये 5 मार्क मिळाले. हे तुम्हाला B1 और B2 सॉल्व करायचं तर B1 मध्ये हे होतं. ठीक आहे, नंतर विद्यार्थी मित्रांनो B2 मध्ये तुम्हाला डेव्हलप स्टोरी. आता डेव्हलप स्टोरी तुम्हाला करायचं होतं की एक तुम्हाला गोष्ट इथं लिहायची होती. गोष्ट कशी बघा, तुम्हाला इथं काय स्टार्टिंग दिली आणि पूर्ण तुम्हाला एंडिंगपर्यंत इथं स्टोरी लिहायची होती. स्टार्टिंग काय दिली आहे बघा की हिअरिंग अ लॉट अबाउट शिवनेरी फोर्ट. शिवनेरी फोर्टबद्दल खूप ऐकलं. अमन अँड हिज फ्रेंड डिसाइडेड टू व्हिजिट इट ऑन द वे. म्हणजेच अमन आणि त्याचे मित्र शिवनेरी फोर्टला व्हिजिट करण्यासाठी विचार केला आणि ऑन देअर वे म्हणजेच ते निघाले. असं तुम्हाला दिलं आहे स्टार्टिंग आणि तुम्हाला एंडिंग तुम्हाला करायची आहे. म्हणजे मधातलं सुद्धा लिहायचं आणि एंडिंग सुद्धा करायची आहे आणि तुम्हाला एक टायटल सुद्धा याला द्यायचं होतं, सुइटेबल टायटल टू युअर स्टोरी. तर टायटल तुम्ही असं सुद्धा दिलं असेल की जर्नी ऑफ शिवनेरी फोर्ट किंवा अजून कोणतं दिलं असेल आणि स्टोरी लिहिलेली असेल तर तुम्हाला इथं मार्क 100% मिळाले. तर विद्यार्थी मित्रांनो हे होतं तुमचं रायटिंग स्किलमधले ॲन्सर असे. नंतर विद्यार्थी मित्रांनो शेवटचा सेक्शन होता तो म्हणजेच की स्किल डेव्हलपमेंट. याचे तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे होते एकदम सिम्पलमध्ये. बघा 5 मार्कासाठी हे क्वेश्चन होतं. बघू शकता मी तुम्हाला सांगतो मराठीमध्ये कसे ट्रान्सलेट करायचे होते. तर इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचे, सक्सेस म्हणजे यश, पॅरेंट्स म्हणजे पालक, रूट म्हणजे मार्ग, इमॅजिन म्हणजे कल्पना करा, रिफ्यूज म्हणजे नकार. हे तुम्ही लिहिलं असेल तर तुम्हाला मार्क मिळाले. त्यानंतर तुम्हाला सेंटेन्स होते ते तुम्हाला ट्रान्सफर करायचे होते. सेंटेन्समध्ये आय सॉ समथिंग हॉरिबल. मी काहीतरी भयानक पाहिले. कुकिंग इज अ सायन्स. स्वयंपाक हे शास्त्र आहे. मेक अ स्टडी टाइम टेबल. अभ्यासाचे वेळापत्रक बनवा. नंतर ही स्पोक मोस्ट इम्प्रेसिव्हली. तो मुख्यतः प्रभावीपणे बोलला. नंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजून 2 करायचे होते. जे फ्रेजेस होते ना त्याचं तुम्हाला इथं करायचं होतं की एनीवन कोणते एका याचं. आता पहिल्या याचं होतं सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. माणसाची सेवा म्हणजेच देवाची सेवा. ठीक आहे, ॲज यू सो शॉल यू रीप. म्हणजे जसे पेराल तसे उगवेल. असं तुम्हाला इथं फ्रेजेसचं लिहायचं होतं. ठीक आहे, आणि यामधले कोणतेही 2 तुम्ही सॉल्व केले असतील तर 2 मार्क तुम्हाला मिळाले. ठीक आहे, आणि विद्यार्थी मित्रांनो यामधले कोणतेही 4 केले असतील तर तुम्हाला इथं 2 मार्क मिळाले. म्हणजे टोटल 5 मार्कासाठी तुम्हाला हे दिलेलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो ट्रान्सलेशन अशा प्रकारे होतं. तर हे होतं पूर्ण इंग्लिशच्या पेपरचं सोल्युशन. तुम्ही सुद्धा मला कॉमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला किती मार्क इथं कन्फर्म झालेले आहेत 80 पैकी. आणि विद्यार्थी मित्रांनो पुढच्या पेपरची तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहे. तर तुम्ही इथं कॉमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आता कशी व्हिडिओ पाहिजेत, काय पाहिजेत. थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ. सबस्क्राईब करून नक्की ठेवा. थँक्यू.